कर पारायण. साक्षी आहे, तुम्ही कीर्तन झाल्यानंतर विचारून घ्या. मी म्हणू का हो बुवाजी, मी तर अजून संहिता घेतलेली नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घ्या, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणा, गुरुवर श्रद्धा ठेवा, बसा म्हणले व्यासपीठावर. येतं म्हणे त्या. बसलो, पारायण झालं आणि माझ्या जीवनातलं पहिलं ज्ञानेश्वरीचं व्यासपीठ मी त्या गावाला केला. हा गुरुवर्य बाबांचा आशीर्वाद. आणि खरं तर सांगता येणार नाही, त्यांच्या उपकारातून कदापि ठेविता हा पायी. म्हणून असे आमच्यासारखे हजारो कीर्तनकार त्यांनी घडवले. म्हणून मला हे सांगायचं आहे की आम्ही इथून आमची निर्मिती झाली. काकडा निपाण्यामध्ये 12ही महिने होते. 12ही महिने काकडा होतो. आज हनुमंताच्या मंदिरात 12ही महिने काकडा होतो. काकड्याला आपल्या परंपरेनं अनन्य साधारण असं महत्व दिलं. महाराज म्हटले काय महिमा आहे. काहीतरी कमी जास्त आहे थोडंफार, जाऊ द्या आता, वेळ जाईल त्याच्यात आपला. काय महिमा वर्णन किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. ऐका महिला मंडळ, काकड्याची नुसती आरती जरी बघितली तरी महाराज म्हटले कोटी ब्रह्महत्या किंवा जळती पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. नुसती काकड्याची आरती जरी बघितली तरी पापाच्या राशीच्या राशी जळून त्या ठिकाणी भस्म होतात. हा काकड्याचा काय महिमा आहे. म्हणून काकड्याला किमान आपल्या सप्ताहातला काकडा तरी चुकू द्यायचा नाही. मग काकड्याची पहिली मालिका झाली, दुसरी मालिका झाली, तिसरी मालिका झाली. भोपाळ्या प्रकरण जेव्हा सुरू होतं, तुकोबराचा एक अभंग तुम्ही बघा. लाज येते मना तुझा मनविता दास, कागा सासुरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता. आपुलिया सत्ता, आपुलिया सत्ता देवाशी भांडतात. भांडण प्रकरण नाही का. तुकोबराय भांडले. नवे मुस्लिम समाजात जन्माला आलेले श्री संत कबीर महाराज, ज्यांना वारकरी परंपरेनं अनन्य साधारण असं महत्व दिलं. कबीरजी देवा समोर जातात आणि हे देवा, अरे तू काय समजतो स्वतःला. आम्ही रात्रंदिवस तुझं नामचिंतन करतो, पण तू जर आमच्या म्हणण्याप्रमाणे वागत नसेल तर मग मात्र तुझ्यात आणि आमच्यात भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. अरे खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी, नहीं तो होगी तेरी, नहीं तो होगी नसेल तर मग तुझ्यात आणि आमच्यात भांडण झाल्याशिवाय राहणार. अरे भोजन देना तो अच्छा देना, भोजन देना तो अच्छा देना, देना शिरापुरी, शिरापुरी. चाललं का काका? बसलाय का? बरं बसा बसा बसा. म्हटलं का निघाल्या. उठू नका आता कीर्तन होईपर्यंत. हे मी मुद्दाम लहान लेकरांना बोलतो म्हणजे शहाणे गरब करत नाही तुला. विठाला विठाला. भोजन देना तो अच्छा देना, देना शिरापुरी, शिरापुरी.
पत्नी द्यावी तर मग ती कशी दे? वारकरी दारातून गेला तर किमान तिनं महाराजी रामकृष्ण हरी जय हरी या घरात चहा बनवू का नाश्ता बनवू का विचारलं पाहिजे. फराळ वगैरे झालं की नाही तुमचं? नाही का 7 दिवस गावात आहे तर तिनं विचारलं पाहिजे. नाही तर मग साधू संत येती घरा मागचे पुढचे दार खिडक्या बंद करा. असं आहे का तुमच्याकडे? तुमचं आधार कार्ड द्या मग पगार चालू करतो तुम्हाला. अशी अजिबात देऊ नको. अशी अजिबात देऊ नको. ती वारकऱ्यावर वैष्णवावर तिनं प्रेम केलं पाहिजे. प्रेम केलं पाहिजे. नाही तर मग तू जर मी म्हणतो याच्या व्यतिरिक्त याच्या उलट विचाराची देत असेल तर मग नाही तो होगी तेरी मेरी. तुझ्यात आणि आमच्यात भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. कबीरजी भांडले तसं अनेक संत भांडले जाऊ द्या. तसं जनाबाई महाराज सुद्धा भांडतात. काय कारण झालं भांडायला? आता छोटीशी पार्श्वभूमी तुमच्या पुढे मी ठेवणार आहे. काय कारण झालं? विनाकारण तर काही कोणाशी भांडण करता येणार नाही बरं का बंडू. आता समजा तुम्हाला जर यांच्याशी भांडायचं आहे माऊली म्हणजे लगेच नका भांडू. समजा तुम्हाला कोणा इथं बसलेला कोणीही घ्या जर समजा एखाद्याशी भांडण करायचंय तर ती विनाकारण होईल का? विनाकारण होईल. काहीतरी कारण असावं लागेल ना. मग एखादी कारण सांगून जातो मी तुम्हाला. जर कोणाशी भांडण करायचं असेल तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कीर्तनाला आले का आमच्या गावात भांडणं करायला आले? तसं नाही. एखादा 2 व्हीलर घेऊन जातोय ना तर त्याच्या गाडीला हात करायचा उभी करायची गाडी पटकन गाडीची चाबी काढून घ्यायची आणि त्याला म्हणायचं ए माझी गाडी कुठं मिरवतो रे. भांडण व्हायला वेळ लागेल का? म्हणजे गाडी त्याची आणि आपण जर म्हटलो की माझी गाडी कुठं घेऊन फिरतो तर भांडण व्हायला वेळ लागणार. म्हणजे काहीतरी कारण असावं लागतं भांडण्यासाठी. तर ती जनाबाई महाराज बालपणातच भगवंताची उपासना करत होते. घरामध्ये वारीची परंपरा. आई वडील वारीसाठी निघाले. जनाबाईनं वारीला जाण्याचा हट्ट धरला पंढरीला जाण्याचा. ते जनाबाईला सोबत घेतलं आणि पंढरीला गेले. आषाढीचा 16 मरायच्या अगोदर एकदा तरी ज्ञानोबराय तुकोबराय गजानन महाराजांसोबत पायी वारी केल्याशिवाय मरू नका. एकदा तो 16 अनुभवा. याची देही याची डोळान भोगू मुक्तीचा सोहळा. काय तो आनंद आहे महाराज. नाही त्या आनंदाशी गुंगो गुळ खावे मुख स्वादन काय बताव्या. एखाद्या मुक्या माणसानं गुळ खाल्ला आणि त्याला जर विचारलं कसा आहे स्वाद कसा आहे स्वाद सांगता येईल का? मग आम्ही किती तुमच्या पुढे सांगितलं की वारीचा असा आनंद आहे असा आनंद आहे पण तुम्ही स्वतः तो घ्याल तेव्हा तुम्हाला तुमच्या ते लक्षात येईल. तो आनंद एकदा अनुभवा. त्या आषाढीला गेल्यानंतर आषाढीची एकादशी झाली द्वादशी झाली त्रयोदशी झाली चतुर्दशी झाली. आता खऱ्या वारकऱ्यानं कधी परतलं पाहिजे बरं? काला घेऊन. तुम्ही कधी परतता देवजन महाराज? काला घेऊन. वा वा धन्यवाद. चातुर्मास. खऱ्या वारकऱ्यानं काला घेतल्याशिवाय येऊ नये कीर्तनकारा सहित. कीर्तनकारा सहित. पण आपलं आता आपण पाहतो एकादशीच्या दिवशी खासदारच्या फुकटच्या रेल्वेनं हो बहुतांश रक्षा खर्चीच्या रेल्वेनं ते फुकट राहते ना. इकडून जाते तिकडून नाही का संध्याकाळी 5ला लागते 5:30ला पंढरपूरच्या स्टेशनवर. त्यांना बहुतांश वारकरी रिटर्न निघतात. जाऊ द्या. पण पूर्वीच्या वारकऱ्यात आणि आताच्या वारकऱ्यात फार मोठी तफावत झाली आहे. ते काला घेऊन आपण निघालं पाहिजे. मग काला झाला की हाला. जनाबाईची वडील म्हटले अगं जने चल आता आपल्याला माघारी जायचं आहे. पण जनाबाई म्हणले आता परत माघारी येत नाही. आता मी माघारी येणार नाही. अहो म्हणले बाबा मी इथंच थांबते याच्याच देवळात थांबते. मला याची सेवा करू द्या याचं भजन करू द्या. अगं इथं कुठं राहशील कुठं झोपशील कोण तुझा सांभाळ करणार? बाबा हे तुम्ही कोणाच्या दरबारात उभं राहून बोलतात? अहो जो संबंध जगाचा सांभाळ करतो तो माझा सांभाळ करणार नाही का? वसित जगासी एक